नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत दापोली तालुक्यातील अंजर्ले या गावी असलेल्या प्रसिद्ध कड्यावरच्या गणपतीच्या मंदिरामध्ये. मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणरायांचे वाहन असलेल्या मूषकाच्या मूर्त्या या कमानीमध्ये कोरलेल्या आहेत आणि या मंदिराचा लाकडी दरवाजा सुद्धा अतिशय अप्रतिम आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ लहान मुलांना खेळण्यासाठी हत्तींची सुंदर अशी प्रतिकृती बनवण्यात आलेली आहे. मंदिर परिसरामध्ये एक भव्य प्राचीन अशी विहीर आहे, जी कोकणातील पारंपरिक वास्तुकलेची आपल्याला आठवण करून देते. मंदिरासमोरील हे तुळशी वृंदावन त्याच्या आध्यात्मिक सौंदर्यामध्ये आणखीनच भर घालत होते. संपूर्ण मंदिर आणि हा भव्य सभामंडप जांभ्या दगडामध्ये बनवण्यात आला आहे. इतिहास आणि स्थानिक आख्यायिकांनुसार कधी काळी हे मंदिर समुद्रकिनारी होते, परंतु समुद्राच्या बदलत्या परिस्थितीमुळे या मंदिराची स्थापना कड्यावरती म्हणजे या टेकडीवरती करण्यात आली. त्यामुळे मंदिराला कड्यावरचा गणपती असे म्हणतात. मंदिर परिसरामध्ये असलेल्या शिवमंदिराच्या शेजारून गणपतीच्या पावलांकडे जाण्यासाठी एक वाट आहे. या वाटेवरती आपल्याला विविध दुकाने दिसतात. या दुकानामध्ये तुम्ही कोकणातील पारंपरिक उत्पादने आंबा, काजू, कोकम यांपासून बनवलेली उत्पादने सुद्धा खरेदी करू शकता. श्रींच्या दर्शनासाठी वाटेवर मार्गस्थ असताना आम्हाला समुद्रामध्ये मधोमध ठाकलेला हा सुवर्णदुर्ग किल्ला दिसला. या वाटेवरती छोटेसे हनुमानाचे मंदिर देखील आहे. अनेक भाविक या गणरायांच्या पावलासमोर नतमस्तक होतात. मुख्य मंदिरातील दर्शनानंतर या पावलांचे दर्शन घेण्याची परंपरा ही फार पूर्वीपासून जपण्यात आलेली आहे. कोकणातील निसर्ग, इतिहास आणि श्रद्धेचा अद्भुत संगम असलेल्या या मंदिराला तुम्ही अवश्य भेट द्या. धन्यवाद.